सर गोल मंदिर हे असं मंदिर आहे की जिथे शनी, मारुती, गणपती बाप्पा, महादेव, दत्तगुरु, लक्ष्मी असे कितीतरी देवस्थान तिथे आतमध्ये आहेत. ह्याची सुरुवात कशी झाली, हे कोणी बांधलं? आमच्या मंदिरासमोर एक मशीद होती. मशीद नव्हती म्हणायची, पण ते तिकडे मुसलमानाचं वास्तव्य होतं किंवा एक मजार होती. तर त्यावेळी प्रबोधनकार ठाकरे यंग होते. त्यांनी सांगितलं की तुमचा हा पीर बाबा, तर माझा दगडावर शेंदूर टाकला, हा माझा मारुती आहे. तर मग त्या दुसऱ्या दिवशी कारागिरांनी सांगितलं, अरे सामने का मस्जिद का ट्रस्टी लोक आहेत. अरे त्यात काय म्हटलं, माणूसच आहे ना, त्याचा रक्ताचा रंग वेगळा नाही आहे, त्याचा पण लाल आहे, आमचा पण लालच आहे. फक्त आता माणसातले मतभेद लोकांनी केलेले ते सोडून द्या. म्हणजे सनातन धर्म जो आहे जशाच तसे, तोशाच तोसा आणि प्रेमास प्रेम. एवढं सांगितलं तर त्या काकड आरतीला आणि समाधी सोहळ्याला भीमसेन जोशी, राम मराठे यांच्यासारखी माणसांनी तिकडे हजेरी लावलेली आहे. मला दुःख होतं, शिवाजी पार्कवर जर आपण गेलो ना, आणि मुद्दाम मी असं कान टवकारून ऐकत असते की कोणती भाषा बोलतायत. दुर्दैवाने मराठी फार कमी वेळा ऐकायला येतं. BTS मराठी राजमंच, आमचे सगळे प्रेक्षक तुमच्यासाठी 16 मे शनिवार, ज्येष्ठ अमावास्या आणि शनी जयंती ह्या योगावरती असा एक एपिसोड घेऊन येतोय की तुम्हाला सगळ्यांना एका विशेष जागेचं महत्त्व आणखीन कळेल. मला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांनाच ही जागा माहिती आहे, ती म्हणजे दादर वेस्टचं गोल मंदिर. अगदी स्टेशनच्या समोर, स्टेशनच्या जवळ असलेलं, आणि त्याचेच ट्रस्टी साक्षात आज आपल्याकडे आलेले आहेत. सरांचं नाव आहे नमस्कार. पेंडुरकर सर. सर, आणखीन सरांची एक विशेष ओळख तुम्हाला सांगायला मला आवडेल, ती म्हणजे पेंडुरकर ज्वेलर्स जे आहेत ते आपल्या दादरची एक शान आहे, आणि त्या साक्षात त्याचे ओनर सर आहे. नमस्कार. सर, आज तुमच्याशी खूप गप्पा मारायच्यात, पण तुम्ही ज्याचे ट्रस्टी आहेत पहिलं आपण त्या विषयावर बोलू, आणि दागिने ही आमची आवडच आहे, त्यावर आपण नंतर बोलूया. सर, गोल मंदिर हे असं मंदिर आहे की जिथे शनी, मारुती, गणपती बाप्पा, महादेव, दत्तगुरु, लक्ष्मी असे कितीतरी देवस्थान तिथे आतमध्ये आहेत. ह्याची सुरुवात कशी झाली, हे कोणी बांधलं, आणि त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. सर, तुम्ही याची माहिती द्या. नमस्कार. मी अजित पेंडुरकर. मी त्या पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिर जे आहे, गोल मंदिर जे म्हणतात त्यासाठी, तिकडे मी कार्यकारी विश्वस्त म्हणून गेली 25 वर्ष काम पाहतो आहे. आणि हे मंदिर आमचं जवळजवळ 105 वर्षापेक्षा जुनं आहे. आता आम्ही ट्रस्टी होऊन 25 वर्ष 30 वर्ष झाली, परंतु मागची हिस्ट्री मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. मला माझ्या माहितीप्रमाणे, इतिहासाप्रमाणे असं आहे की जेव्हा स्वातंत्र्यपूर्वी काळात हिंदू मुसलमान लोकांचे दंगे व्हायचे, तर त्यावेळी आमच्या मंदिरासमोर एक मशीद होती. मशीद नव्हती म्हणायची, पण ते तिकडे मुसलमानाचं वास्तव्य होतं किंवा एक मजार होती. तर त्यावेळी प्रबोधनकार ठाकरे यंग होते. त्यांनी सांगितलं की तुमचा हा पीर बाबा, तर माझा दगडावर शेंदूर टाकला, हा माझा मारुती आहे. आणि त्या मारुत्या दगडावर टाकलं, त्या दगडाच्या मागे एक वडाचं झाड होतं, आणि त्या वडाचं झाड त्याच्यामुळे मग ते जरा फेमस झालं. आणि तिकडे ही एक आख्यायिका झाली. दुसरी आख्यायिका अशी होती की तिकडे एक ब्रिटिशकालीन सोल्जर झोपायचा रात्री येऊन, त्या तिकडे चौकी होती म्हणून. तर त्याला मूल होत नव्हतं, म्हणून त्यांनी त्या मारुतीला नवस केला म्हणे की मला मुलगा किंवा हे होऊ देत म्हणून. आणि त्याला मुलगा झाला. त्याच्यानंतर लक्ष लोकांना त्यांनी सांगायला सुरुवात केली, अरे हा मारुती नवसाला पावतो. ब्रिटिशांनी सांगायला सुरुवात. आणि नंतर असं लक्षात आलं की अरे हो, आपला मारुती हा दक्षिणमुखी आहे, म्हणजे कडक देवस्थान आहे. त्याच्यामुळे तिकडे बाकीच्या मौज मजा मस्करी चालणार नाही, कडक देवस्थान आहे अगदी. मारुती सगळ्यांना म्हणजे काय म्हणतात, तो सगळ्यांना ताकदीने आपल्या मदत करतो, सगळं मान्य आहे, पण वाटेल ती मजा तिकडे तो सहन करून घेत नाही. प्रबोधनकार ठाकरे, तुम्ही आत्ता नाव घेतलं. येस. प्रबोधनकार ठाकरे मराठी माणसासाठी म्हणजे आता काय बोलू, त्यांचं जे योगदान, त्यांनी जे मराठी माणसाला मोठं केलं आहे, किंवा मराठी माणसाचं
अस्तित्व आहे तेच त्यांच्यामुळे. त्यांच्यामुळे ते मग नक्की. असं म्हणायचं का की त्यांची हे एक वेगळाच दृष्टिकोन होता की समोर मजार म्हणजे जे आता अतिभव्य मस्जिद आहे, Yes. बरोबर आहे ना सर? बरोबर बरोबर. आणि अगदी त्याच्या म्हणजे त्याचा दरवाजा आणि त्याच्या बरोबर पुढे हे दादरचं गोल मंदिर, जे पुरातन वटवृक्ष मंदिर सुद्धा म्हटलं जातं, असं त्यांनी जे तिथे स्थापन केलं. आणि मंदिराच्या पाठीमागे जिजस क्राइस्टचं पण मूर्ती आहे, Yes, yes. बरोबर ना सर? तर मग हा त्यांचा वेगळा द्रष्टेपणा होता का सर? नाही, दष्टे म्हणण्यापेक्षा ते सर्वसमावेशक वृत्तीचे होते असं मला आता तरी वाटतं. हां हां. कारण नुसतं त्यांनी हिंदू मुसलमानांच्या दंगावरती ते देऊळ केलं नाही. त्यांनी असं म्हटलं की तुझा अल्ला आहे ना, तर माझा भगवान पण इकडे आहे आणि त्याच्याबरोबर मी पाठीमागे माझ्या इसाई पण ख्रिश्चन लोकांचं पण स्थान घेतलेलं आहे. बरोबर. आणि आत्तापर्यंत तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी गेल्या 30 वर्षात नाही त्या मुसलमान लोकांनी कधी लाऊडस्पीकर लावला, अजान दिली, आम्हाला कधी त्रास झाला नाही. किंवा नाही आमच्या देवळातनं कधी लाऊडस्पीकर लावला, मग आमच्या आरतीचा त्यांना कधी त्रास झाला नाही. आणि त्या ख्रिश्चन लोकांनी पण कधी शांतपणे आम्ही आहोत, व्यवस्थित आहोत. आणि मला असं वाटतं की अशी वास्तू ऑल ओव्हर महाराष्ट्रात म्हणा किंवा इंडियात म्हणा किंवा जगात म्हणा, ही अशी एकच वास्तू असेल की समोर मॉमेडियन इस्लाम धर्म पण आहे, मध्ये हिंदू धर्म पण आहे आणि मागे ख्रिश्चन धर्म पण आहे. त्याच्यामुळे त्या वास्तूचं महत्त्व फार आहे. आणि आमच्याकडे आत्ता आम्हाला असं लक्षात येतं आहे की आम्हाला न सांगतासुद्धा ख्रिश्चन काही काही लोक येतात, मुसलमान लोकसुद्धा काही काही येतात, आपल्या मंदिराच्या मंदिरात आतमध्ये. येतात, अगदी नमस्कार करून जातात. आणि विशेष करून शनीला येतात, शनिवारची येतात जास्त करून. बापरे. ते ईश्वराची कृपा आघात आहे. खरंच खरंच. म्हणजे बघा ना, म्हणजे इतके जेव्हा हिंदू मुस्लिम दंगे झाले तेव्हाही काहीही त्रास झाला नाही. काहीही त्रास झाला नाही आम्हाला. म्हणजे जर ठरवलं तर सगळं सुरळीत चालू शकतं. सगळं सुरळीत चालतं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा आम्ही आमच्या मंदिराचं थोडंसं रिनोव्हेशन केलं, तर त्या समोरच्या मशिदीतले ट्रस्टी आले आणि ते रात्री जवळजवळ 2 वाजता आले. आणि ते बाहेर रात्री काम चालू होतं. तर आतल्या कारागीर लोकांनी विचारलं, बा क्या देख रहे हैं, क्या देखने हैं? तर म्हणाले, नहीं नहीं, हम मंदिर सामने मस्जिद का हम लोग ट्रस्टी है, तो आपका काम अच्छा हो रहा है, तो हमको भी करने की इच्छा है, तो आप करेंगे क्या? म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, वो काम करायला काय. तर मग त्या दुसऱ्या दिवशी कारागीरनं सांगितलं, अरे सामने का मस्जिद का ट्रस्टी लोक आहेत. अरे त्यात काय म्हटलं, माणूसच आहे ना, त्याचा रक्ताचा रंग वेगळा नाही आहे, त्याचा पण लाल आहे, आमचा पण लालच आहे. फक्त आता माणसातले मतभेद लोकांनी केलेले ते सोडून द्या. पण त्यांचं अल्ला आहे, आमचं देव आहे, आम्ही ते मानतो. आता त्याच्यात म्हणजे बाकीच्या आयुष्यात कधी हे फरक येऊ नये. आमच्या कोकणामध्ये तर अजूनसुद्धा हिंदू मुसलमान हा दंगा आमच्याकडे कधी होत नाही, कधी होत नाही कधी ना? होत नाही. सर मी पुण्याकडची आहे, पण मलाही हे माहिती आहे की आमच्या गावी आहे ना कधीच हिंदू मुस्लिम दंगा नाही आहे. आता हे कोण घडवतं ते जाऊ दे, त्याबद्दल आता आपण शनी महाराजांबद्दल बोलायचे. सर पण म्हणजे मला ना हे खरंच जाणवतं की चेकमेट म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांनी चेकमेट देऊन ठेवला होता. जर तुम्ही वाकडे तर आम्ही पण वाकडे. येस, म्हणजे सनातन धर्म जो आहे येस, जशास तसे, ठोशास ठोसा आणि प्रेमास प्रेम, असं हा अगदी असाच वाटतं. सर ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे, तिथे ज्या वेळेला ट्रॅफिक होतं, ट्रॅफिक थोडं स्लो होतं, आणखीन जरा स्लो होतं, कारण ड्रायव्हर तिथले नमस्कार करत असतात आणि तिथून भाविक येतात, ते जाणाऱ्या गाडीतल्या लोकांना प्रसाद देत असतात. ते केवढं वेगळं आणि अप्रतिम. हे तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की मी दर रविवारी सकाळी 6 वाजता त्या काळभैरवाची पूजा करायला जातो. तर सकाळी 6 वाजतासुद्धा अगदी मोठी बस येऊ देत किंवा लहान ट्रक येऊ देत किंवा लहान टॅक्सी येऊ देत, लहान गाडी येऊ देत, ती मंदिरासमोर उभी राहते, 2 मिनटं हॉर्न वाजवतात, पिपीप करतात आणि पुढे जातात. आता आतले कोण आहेत ते आम्ही बघत नाहीत, पण सगळी लोकं नतमस्तक होत असतात. त्याच्यामुळे हे बघा, मानला तर देव आहे, नाही तर तो पाषाण आहे, त्याला काय अर्थ नाही. पण आता लोक मानतात, कारण आत्ताची जागतिक परिस्थिती अशी आहे की हे सगळ्यांना तिकडे नतमस्तक व्हायलाच लागतं कुठेतरी एका ठिकाणी. त्यातला हा प्रकार आहे की हा परमेश्वर एक आहे सगळीकडे, फक्त त्याची रूपं वेगवेगळी आहेत. आणि मला तरी स्वतःला अनुभव असा आहे की आपण किती म्हटलं ना तरी काही होत नाही. ते सगळं शेवटी त्याच्या परमेश्वराच्या इच्छेशिवाय काही पानसुद्धा हलत नाही सृष्टीतलं. हे मला चांगला अनुभव आलेला आहे आत्तापर्यंत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आमचं काळभैरवाचं रूप आहे, तर ते सुद्धा असंच या टाईप प्रकार कडक देवस्थान आहे. आणि मध्ये 1-2 वेळा आमच्याकडे राजकीय लोकांनी थोडा गोंधळ घातला होता आणि ते बिचारे निवडणुकीत पडले, सगळं झालं. तर लोकांनी सांगितलं की बाबा त्या मारुतीच्या नादी लागू नकोस, तर मारुती फार कठीण आहे काम. तो फटका मारतो, हात दिसत नाही उघडलेला, पाठीवर वळ मात्र दिसतो. अरे सर पर्सनल आयुष्यात आपल्याला नेहमीच काहीतरी वेगळे वेगळे त्रास होत असतात. नाही, शनीचे फेरे सगळ्यांनाच येत असतात.
तुम्हाला सर ह्या मंदिरात आणि तुम्ही मला बोलता बोलता एक सांगितलं होतं की तुमच्या आयुष्यात सुद्धा साडेसातीचा एक वेगळाच दुर्दैवी अनुभव तुम्हाला आलेला आहे. तर नाही, थोडं माझा स्वतःचा सांगायला. अनुभव सांगायचा म्हणजे मी जेव्हा मला त्रास सुरू झाला, माझा भाऊ गेला, माझी मिसेस गेली आणि माझ्या भावाची मिसेस गेली, तर तेव्हा मी पत्रिका दाखवली. तर ब्राह्मणांनी सांगितलं की यार तुम्हाला साडेसाती सुरू झाली आहे. तर म्हटलं अरे ह्याच्यावर काहीतरी उपाय सांग आता. तर त्यांनी सांगितलं उपाय म्हणजे एकच की जे शनीची साडेसाती म्हटलं जे भोग आहे ते भोगायलाच पाहिजे. त्यात तुम्ही टाळाटाळ करू शकत नाही आणि त्यातनं तुम्ही तावून सुलाखून निघाल तर आयुष्यात पुढे चांगले ताजेतवाने राहाल पुढे. तर मला त्यांनी एक सांगितलं की एक करा की पेंडुकर ह्याची आपण थोडी काय म्हणतात ती दाहकता कमी करू शकतो. म्हटलं कशी करायची. तर म्हणे दर शनिवारी तुम्ही तुमच्या हाताने खिचडी दान करा. शनीचं दान म्हणजे खिचडी दान, म्हणजे त्या खिचडीमध्ये काळे उडीद आणि असं सगळं टाकलेलं असतं ते. तर ते तुम्ही करा आणि लोकांना वाटा. तर पहिल्या शनिवारी माझ्या मुलांनी हॉटेल मॅनेजमेंट केल्यामुळे त्याला सांगितलं, म्हटलं मला अशी खिचडी करून दे. आणि मी जाऊन उभा राहिलो आणि लोकांना द्यायला सुरुवात केली. तर त्यातले 1-2 ग्राहक होते. म्हणाले अरे पेंडुकर तुम्ही इथं काय करत आहे. म्हटलं काही नाही, प्रसाद वाटतो देवाचा आहे बरं ते. तर प्रत्येकाने घेतला. अरे म्हणे छान केलं आहे हो. म्हटलं हे बघा देवाचा प्रसाद आहे तो आम्ही काय सांगू शकत नाही. आणि ती खिचडी वाटायला सुरुवात केली. त्याचा परिणाम असं झाला की 1-2 आठवडे गेल्यानंतर लोकांनी विचारायला सुरुवात केली की ही खिचडी वाटते तुम्ही तुमच्या पैशांनी वाटताय, मग आम्ही पैसे दिले तुम्ही वाटाल का. म्हटलं आवश्यक का नाही वाटू. आणि शनीचं महत्त्व असं आहे की जो श्रमिक वर्ग आहे, जो खालचा वर्ग आहे, त्याला जेवढं तुम्ही सेवाभाव कराल, त्याचा आदर कराल, त्याला वैयक्तिक मदत कराल, तेवढं तुम्हाला शनीचं फळ चांगलं मिळतं. तर त्याच्यामुळे मला तरी वैयक्तिक अनुभव चांगला आलेला आहे. म्हणून मी लोकांना सांगेन की शनीच्या साडेसाती घाबरायचं कारण नाही. उलट शनीची साडेसाती मी असं म्हणेन की प्रत्येकाच्या आयुष्यात यावी. का यावी तर त्यात माणसं ओळखायला शिकतं. कोण माणूस आपला आहे, कोण माणूस परका आहे, हे बरोबर त्याचे पारख होते. आणि शनी सगळं शिकवत असतो. फक्त आपण डोळे उघडे ठेवून ते बघायला पाहिजे, एवढं बरोबर मात्र. आहे. शनीला म्हटलंच आहे ना, न्यायाचा कारक, न्यायदाता म्हणजे शनी. तुम्हाला सांगू का, गोल मंदिराच्या बाहेर म्हणजे हे पुरातन वटवृक्ष मंदिर आहे त्याच्या बाहेरच लिहिलेलं आहे की शनी पीडाहारक खिचडी आणि त्याची सुरुवात सरणपासून झाली आहे. आणि सर सांगायला गंमत वाटेल की 1 महिन्यापूर्वी मी नेहमी जाते त्या मंदिरात, तर मी गेले होते आणि मला दिसलं तर 16 मेला ही आहे शनी जयंती, मला माहीत आहे. मी पटपट सगळ्या फॅमिलीच्या इथून डोनेशन करून ठेवलं. कारण हे सर जरी ज्योतिषात नसतील तरी साक्षात स्वतःचे अनुभव आणि त्यांनी जे सांगितले की पीडाहारक ही खिचडी जी आहे ती ज्या वेळेला श्रमिक वर्गाला वाटली जाते आपोआप तुमचा भार कमी कमी होत जातो आणि साडेसातीतून दाहकता कमी करणं, ताऊन सुलाखून तर तुम्ही निघणार आहात. कारण चुकेल त्याला फटका, हे शनीने ठरवलेलेच आहे. सर इतकी अप्रतिम तिथे मूर्ती आहे, शनिदेव आणि बाजूला मारुतीराय. तुम्ही तिथे तेलाची आणि ह्याची सोय केलेली आहे हो ना सर. हो. सगळेजण काय झालं माहिती आहे की लोक बाहेरनं तेल आणायचे आणि मग ते रस्त्यावर पडायचं, लोक पडायचे त्याच्यावरनं. तर म्हटलं आपण तेल आपण आपल्याकडनं द्यावं, त्यात काय आपण धंदा करत नाही तो. म्हणून 10 रुपये आम्ही त्याची किंमत ठेवली आणि लोक देतात. आता तेलाचे भाव वाढलेत, आता परवडत नाही, पण ठीक आहे जेवढं होईल तेवढं आपण न्यायचं, देवासाठी करायचं. त्यात मजा अशी आहे त्याच्यामध्ये की लोक म्हणतात तुम्ही हार का नाही ठेवत, कोण म्हणतं तुम्ही शेंदूर का नाही ठेवत. म्हटलं आता हे देऊळ आहे, काय व्यवसायाचं ठिकाण नाही आहे. तर पण असं वाटतं की जर जागा मोठी असती तर आपण काहीतरी करू शकलो असतो. परंतु एक मला कौतुक आणि मुद्दाम तुम्हाला सांगायचं वाटतं की जे 1960 साली ज्यावेळी त्या आर्किटेक्टनी बांधले, सुधीर जोशी म्हणून आर्किटेक्ट होते, तर त्यांनी ते देऊळ अशा पद्धतीने बांधले की बाहेरची धूळ आत येऊ नये, बाहेरचा प्रकाश आतमध्ये यावा, बाहेरची वायू विसर्जन चांगलं हवं, इतकं त्यांनी कल्पकतेने बांधलेलं. म्हणजे त्यांच्या बुद्धिमत्तेचं आपण खरंच म्हणजे मानलं पाहिजे त्या लोकांना, की खरंच त्या आर्किटेक्चरला मानलं पाहिजे. आणि आता त्याचं आम्हाला नुसतं साधं रिपेअर करायचं म्हटलं तरी आमच्या आत्ताच्या पिढीला जमत नाही आहे. ना. आता आतमध्ये आमचं एक जिना आहे वरती उंच असल्यामुळे, तर त्या जिन्याचं रिपेअर करायचं तर आम्हाला होत नाही. आता त्या दोघा-तिघांनी सांगितलं की या जिना नवीन करायला पाहिजे. आणि पण जिना नवीन करायचं म्हटल्यानंतर माझ्यासारखा वयोवृद्ध माणूस त्यावरनं चढायला तर पाहिजे पायऱ्या, पाय तर एवढं उंच उचलायला पाहिजे. तर म्हटलं आत्ता जो आहे ना प्रकार तो अशी दिडकी पायरी आहे, छोटे पायऱ्या, तसंच करून दे. तर म्हणाले आम्हाला नाही जमत ते. म्हणून आम्ही जमतच नाही आत्ताच्या पिढीला. जमत नाही म्हणजे त्यांनी ते जे काय आर्किटेक्ट जे मानलेलं आहे ना ते आत्ताच्या पिढीला जमत नाही आहे. पण आम्ही आता शोधत आहोत, कोण असेल तर सांगा तुम्ही. सर तुम्ही बोलता बोलता असं म्हणाला तर की प्रत्येक मंदिर
हे बांधणं आणि त्या मंदिराचं आकारमान असणं हे प्रत्येक देवाप्रमाणे वेगळं असतं. म्हणजे तुम्ही वेताळाच्या मंदिराबद्दल काहीतरी सांगत होता. मी माझं गाव मालवणच्या तिकडे जवळ पेंडूर म्हणून गाव आहे छोटंसं. तर तिकडे 1995 साली गावातले लोक आले आणि म्हणाले आम्हाला वेताळाचं देऊळ बांधायचं आहे आणि आमच्याकडे तेवढे पैसे नाहीत. तर म्हटलं किती बजेट आहे तुमचं? तर म्हणे 8 ते 10 लाख रुपये बजेट आहे. तर म्हटलं ठीक आहे आपण सुरुवात करू, पण एक आहे जोपर्यंत 50-60% पैसे जमा होत नाही तोपर्यंत देवळाच्या बांधकामाला सुरुवात करायची नाही. तर म्हटलं चालेल. आणि मग पैसे जमा झाले आणि मग आम्ही ठरवलं की आता 1998 सालापासून कामाला सुरुवात करायची. तर आर्किटेक्ट आले मुणगेकर म्हणून, नंदन मुणगेकर आपल्या दादरचेच आहेत. त्यांनी मेजरमेंट घ्यायला टेप लावली तर ते काहीतरी 54 फूट आलं. नंतर म्हणाले असं ते सगळं इतकं ते अळवणी गुरुजी म्हणून तिथे आले, 90 वर्षाचे 92 वर्षाचे गृहस्थ होते ते. तर म्हणे कसलं मोजताय तुम्ही, हे सगळं 9च्या पटीत आहे. 954, 9-8-72 असं आहे सगळं. त्याचा कळसुद्धा 9च्या पटीतच आहे तो. तर म्हणे तसंच बांधा तुम्ही, बाकी काही हे करायचं नाही. नंतर लक्षात आलं की रवणाच्या बाजूला देऊळ आहे, त्याच्या पण असं पहिलं तिथे शंकराचं रूप आहे रवणाचं. तर त्याच्याकडे पण अशीच परिस्थिती आहे. ते पण 9च्या पटीत. 9च्या पटीत ते वेगळं आहे, थोडंसं अंतराने फरक आहे. पण त्या मूर्तीच्या लक्षात असं आलं आम्हाला की त्या मूर्तीच्या वरती एक राक्षस असतो आणि तो काळभैरवाचं रूप आहे. म्हणजे मग शेवटी असं वाटतं की दुनिया गोल आहे, तिकडे सगळीकडे काळभैरव आणि याचं रूप येतच आहे आमच्याकडे. आता ते मला आश्चर्य, मला स्वतःला असं वाटतं पर्सनली आश्चर्य की माझ्याच मागे काहीतरी म्हणजे देवाची काहीतरी त्यात भूमिका असेल की पेंडुरकरांना जागा करा बाबा, जागा हो, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून. स्वामी जे म्हणतात की आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तसं हे काळभैरवाचं रूप माझ्या पाठीशी आहे. सर, हे काळभैरवाचं जे तुम्ही म्हणालात, मला लक्षात नाही आलं कधी. मी नेहमी मंदिरात जाते, पण ते काळभैरवाचं जरा थोडंसं सांगाल का सर? काळभैरवाचं रूप म्हणजे मूळ शंकराचं स्वरूप आहे आणि हे शंकराचं उग्र स्वरूप आहे. हो हो. आणि हे आमच्याकडे त्या मारुतीची जी मूर्ती आहे त्याच्या मागे ते स्वरूप आहे काळभैरवाचं. परंतु ते आमच्या पूर्वीच्या ट्रस्टीनी का बंद करून ठेवलं मला कल्पना नाही. पण मला आता असं वाटतं की उज्जैनला जर तुम्ही गेलात तर महाकाल म्हणून जे म्हणतात मंदिर, तर त्याचंच हे रूप आहे इकडे. आणि तिकडे सगळी पूजा झाली की देवाला दारूचं नैवेद्य दाखवतात. आपल्या इथे पण? आपल्या इकडे नाही दाखवत, पण महाकालला तिकडे दाखवतात. हो. आणि मी एकदा गेलो होतो 2008 मध्ये, त्यावेळी मला असं लक्षात आलं की हे नक्की दारू पाजतात की खाली टाकी बिकी ठेवले तिकडे काय जमा करतात. म्हणून मी कुतूहलाने गपचूप मागे देवळाच्या मागे फेरी मारली, पायवी दाबून बघितलं, मुद्दाम बघितलं तर कुठे ओलं लागत नाही, काही नाही. आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 100-150 लोक होती आणि प्रत्येकजण म्हणून ते दारू पासं म्हणतो या देव करता. म्हटलं कमाल आहे बाबा. तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की काहीतरी त्याच्यामागे चमत्कार आहे, नक्की आहे. आणि आपल्या म्हणजे भारतातलं वैशिष्ट्य असं की जसं पूर्वीच्या काळी कॉम्प्युटर नव्हते, काही नव्हते, पण एक 12 लिंगाचं जे स्थान आहे ते संपूर्ण काश्मीरपासून खाली कन्याकुमारीपर्यंत एका लाईनीत आहेत बघा सगळं ज्योतिर्लिंग. तर त्याचा एक हे प्रकार असा म्हणजे चमत्कार आहे तिथे. आताच्या पिढीला असं वाटतं की पहिला नमस्कार करण्यापेक्षा पहिला चमत्कार दाखव मग नमस्कार करतो. त्याच्यामुळे तो पिढीतलं अंतर आहे. आमची पिढी पहिली नमस्कार करते मग चमत्कार बघते. पण हे काळभैरवाचं रूप आहे ते उत्तर भारतात जास्त प्रमाण त्याचं जास्त आहे. आपल्या साऊथला तेवढं म्हणजे महाराष्ट्रापासून खाली साऊथला तेवढं प्रमाण लोक हे करत नाही. पण एक आहे मात्र की शंकराचं रूप जे आहे हे उग्र स्वरूप तिकडे वरती आहे. आमच्याकडे दक्षिणेमध्ये आमच्या गणपतीची आम्ही चांदीची मूर्ती तयार केली, आमच्या देवळाची चांदीची मूर्ती. तर ती आम्ही उडपी येऊन करून घेतली 1995 साली. आपल्या मंदिरात आहे आता? हो आहे. ती जवळजवळ 30-35 किलोची आहे, भरी मूर्ती आहे ती. तर ती उडपीला केली आणि उडपीला आम्ही मंजूर झाल्यावरती आम्ही सगळे ट्रस्टी बघायला गेलो. तर जेव्हा त्यांनी ते वरती कापड काढलं तेव्हा आम्ही सगळे असे करून बघतच बसलो. अरे म्हणजे मग लक्षात असं आलं की अरे एवढी उग्र स्वरूपाची गणपतीची मूर्ती आमच्या महाराष्ट्रात नसते. आमच्याकडे प्रेमळ स्वरूप असतं गणपती, आम्हाला आमचा वाटतो, आमच्या जवळचा वाटतो. तर तिकडच्या लोकांनी सांगितलं आमच्याकडे कुठचाही देव तुम्हाला उग्र स्वरूपात मिळेल, पण देवाला तुमचं हे सांभाळायला लागतं. वाटेल त्याने जाऊन शिवून वाटेल त्याने हे करून चालेल, पावित्र जपायला लागतं. म्हणून आमच्याकडे प्रत्येक देवळात भटजी असतात, एक सोडून 2-2 भटजी असतात आणि त्यांच्याकडे आपण वस्तू द्यायची, ती देवाला अर्पण करते. तुम्ही देवाला शिवायचं सुद्धा नाही, एवढं सवळ त्यांचं मानतात. आमच्याकडे उलट आहे म्हटलं. मग म्हटलं बाबा आमच्याकडे चालणार नाही, आम्हाला त्याची दृष्टी सौम्य करून दे. आणि म्हणून ते आम्ही मूर्ती आता सौम्य स्वरूप करून घेतलेलं आहे. म्हणजे जी महालक्ष्मीच्या बाजूला आहे ना ती चांदीची मूर्ती. आणि आता पुढचा आमचा कार्यक्रम असा आहे की जर परमेश्वर कृपेने झालं तर दत्तमूर्ती ती सुद्धा आम्हाला जवळजवळ 50 ते 60 किलोपर्यंत जी चांदीची मूर्ती करायची आहे. आम्ही बोर्ड लावला की लोक देणग्या द्यायला सुरुवात करतात, पण आम्ही अगोदर घेत नाही, कारण त्याचं हे होऊ देत, मग आपण ठरवूया बाबा कधी करायची ते.
दत्त महाराजांच्या कधी मनात येईल त्यावेळी दत्त महाराज आदेश करतील, मग आपण बांधू करू. सर हे आत्ता 16 मेला किंवा असं जे काही विशेष दिवस येतात तर त्या दिवसाला आपल्या इथे काय विशेष उपक्रम राबवले जातात? विशेष उपक्रम म्हणजे असं आहे की इतर दिवशी आम्ही खिचडी, एक देवळात येणारे 600-500 लोक दिवसाला 1000 लोक येतील, त्या लोकांना ती खिचडी प्रसाद म्हणून वाटतो. कोणी घेतात, कोणी खातात, कोणी जातात. आम्हाला असं लक्षात असं आलं की आणखीन लोक जर एवढी पैसे देत असतील, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की साधारण जो महिन्याचे शनिवार 4 शनिवार येतात, तर त्यावेळी आम्ही खिचडी दान करतो. तर आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा पहिला 1,000-1,000 रुपये यायचे, आता 15,000 आणि 20,000 रुपये येतात. एवढी लोकांची तिकडे श्रद्धा आली. तर आता हे पैसे करायचे काय? तर आमचं पहिलं ट्रस्टी लोकांचं एक प्रिन्सिपल आहे की देवाचे पैसे देवाला खर्च करायचे. म्हणून आम्ही आता शनी महाराज जयंती, शनी जयंती जोरात साजरी करतो आणि त्या दिवशी जवळजवळ 2,500 ते 3,000पर्यंत आम्ही लोकांना जेवण घालतो. आणि जेवण घालतो म्हणजे आम्ही काय करतो की तिकडे जागा नसल्यामुळे एका बॉक्समध्ये ते पुऱ्या, ते छोले भटुरे आणि राईस ने सगळं एक गोड पदार्थ ठेवून अख्खा बॉक्स सगळ्यांना देतो. आणि म्हणजे अगदी गजरे विणणाऱ्या बायकांच्यापासून रस्त्यावर जे काम करी लोक आहे, कष्टकरी लोक आहे, ती सगळी लोक आनंदाने घेतात. आणि सगळ्यांना आता माहीत झालं आहे की देवळातलं खाणं जेवण अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं असतं, शुद्ध तुपातलं असतं. त्याच्यामुळे लोक अगदी एकावर एक अशी उड्या मारून ते घेतात. तर आम्हाला त्यात समाधान वाटतं की झालं आपलं पैसे शनी महाराजांच्या मार्गी लागले, शनी महाराजांनी आम्हाला त्याचा आशीर्वाद दिला, बस बाकी काही नाही. त्याच्यामुळे ते शनिवार ते एक महत्त्वाचं काम झालं. दुसरं असं होतं की लोकांना शनीचं अजून तेवढी कल्पना येत नाही आहे की शनी महाराजांच्याकडे आपण दर्शन घेताना समोर दृष्टी अंगावर पडून घ्यायची नसते, शनीची बाजूनी आपण हे घ्यायची असते. ते एक मला तुमच्या निमित्ताने सांगावं असं वाटलं. आणि तिसरी गोष्ट अशी की आम्ही जे तेल वाहतो ते शास्त्रात कुठे असं म्हटलेलं नाही की तेल का वाहतो त्याचं मागचं. त्याचा माझून त्याच्यावर अभ्यास चालू आहे, नक्की मला त्याचं अजून उत्तर मिळत नाही आहे. परंतु तेल वाहतो ते आपण आपल्या पद्धतीने सुरू केलेलं आहे म्हणून तेल वाहतो, तिथपर्यंत ठीक आहे. पण तेल का वाहतो? जसं शंकराला पाणी वाहतो की शंकराने जे विष प्राशन केलं त्याच्या अंगातली उष्णता वाढली आणि ती त्याला क्षमावावी म्हणून त्या लोक पाणी वाहत असतात शंकराच्या पिंडीवरती. तर तसं आहे, तेल वाहण्याचं मागचं प्रयोजन काय आहे त्याचं उत्तर जो आम्हाला शास्त्रीय परफेक्ट उदाहरण असं मिळत नाही. त्याच्यामुळे ते शोधात आहोत. ते आज ना उद्या मिळेल आम्हाला, तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू परत. नक्की कारण तुम्हाला यायचंच आहे परत ह्या इथे एपिसोडमध्ये. सर एक शब्द मला तुमचं खूप आवडलं, एक वाक्य की देवाचा पैसा हा देवालाच गेला पाहिजे. मोठी मोठी देवस्थानं आहेत आणि आपण तिथे अफरातफरीबद्दल नेहमी ऐकतो, पण जिथे असे विश्वस्त असतील तर नक्कीच इथून काही वेगळे संकल्प तयार होऊ शकतात. मग असं कुठलं धर्मदाय गोष्टी म्हणजे जसं महालक्ष्मी मंदिरात औषधं दिली जातात किंवा शिक्षणासाठी फंडिंग, असं काही आपल्याकडनं घडतंय का? किंवा तसं काही तुमचा संकल्प आहे का? नाही, संकल्प म्हणण्याशी तुम्हाला हा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो की 2000 सालापर्यंत दादरमध्ये मराठी लोकांची वस्ती बहुतांश होती. त्यातले जवळजवळ 50% लोक दादर विरारच्या पुढे गेले सगळे. त्याच्यामुळे तो कमी झाला. परंतु परमेश्वर कृपेने आम्हाला जे पैसे येतात ते देवाचे पैसे देवाला खर्च तेवढे भागतात, आमचे खर्च नाही असं. आता आमचा नवीन संकल्प असा आहे की आमची देवळाच्या मंदिराच्या ट्रस्टची जागा एक शिवाजी पार्क चौपडेला लागून आहे. तिकडे ज्ञानेश्वर मंदिर पूर्वी आमचं होतं आणि तिकडे चांगले कार्यक्रम उपक्रम चांगले आम्ही करत होतो. एक समाधी सोहळा आणि एक काकड आरती. तर त्या तुम्हाला आश्चर्य वाटेल सांगितलं तर त्या काकड आरतीला आणि समाधी सोहळ्याला भीमसेन जोशी, राम मराठे यांच्यासारखी माणसांनी तिकडे हजेरी लावलेली आहे. आणि स्नेहल भाटकर शेवटी जे देऊळ म्हणजे आम्ही रिडेव्हलपमेंट करता पाडायला गेलो तेव्हा ते स्नेहल भाटकर तिकडे आले होते. ते मला म्हणाले, पेंडुरकर साहेब म्हणे ह्या ज्ञानेश्वरांच्या मूर्तीसमोर बसलं की मी सगळं विसरतो, मला देहभान विसरायला होतं आणि ही माऊलीच आमच्याकडनं सगळं गाऊन घेते, इतकं त्याच्यात आहे. मग एक तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हटलं तर 1999 साली बाबा महाराज सातारकरांचं आम्ही प्रवचन ठेवलं होतं. तर बाबा महाराज सातारकरांनी विचारले किती माणसं येतील? म्हटलं अंदाजे 200-300 माणसं येतील, कारण हे आमचं मंदिर एका बाजूला आहे. आणि ते म्हणलं ठीक आहे, 300 तरी माणसं येतील ना? म्हटलं हो, 300 माणसं नक्की येतील. आणि त्यांचा बोर्ड लावला आणि कार्यक्रमाला जेव्हा सुरुवात म्हणजे होणार त्याच्या अगोदर जी लोकं गोळा व्हायला लागली ती बाहेरनं म्हणजे गडबड गोंधळ ऐकायला लागला. म्हटलं झालं काय? म्हणून बाहेर जाऊन बघितलं तर आमचा हॉल गच्च भरला होता, बाजूची लॉबी भरली होती, बाहेरचा समोरचा रस्ता भरला होता. काही लोकांचं झाडावर चढून ते बघत प्रवचन ऐकत होते. म्हणजे लोकांना आध्यात्मिक ह्याची आवड आहे, त्याचं आपण उत्पन्न करायला पाहिजे, सगळं मान्य आहे.
परंतु आपणच कुठेतरी कमी पडतो असं आम्हाला ट्रस्टी लोकांना वाटायला लागलं आहे. त्यावेळी आपण जेवढे चांगले उपक्रम राबवू तेवढे आम्हाला हे आहे. तर सांगायचा तुम्हाला मुद्दा असा की ते ज्ञानेश्वर मंदिर आहे तिकडे आमचे संकल्प 1-2 संकल्प आहेत. ते एक संकल्प त्यातला असा आहे की आताची जी नवीन पिढी आहे जी 8-10 वर्षाची मुलं आहेत त्यांना ज्ञानेश्वरांच्या विषयी जास्त माहिती नाही आहे. बरोबर आहे. दुर्दैवाने अभ्यासक्रमात ते पुस्तक अजून तो धडा आलेला नाही आहे. त्यांना एवढंच माहिती आहे की एक भिंत चालवली, एक रेड्याच्या मुखी वेद वर्धवले काय, पण त्यांचं बाकीचं जे ज्ञानेश्वरी लिहिले त्याचं महत्त्व त्या लोकांना कळायला पाहिजे. ज्ञानेश्वरी आयुष्यात किती उपयोगाचे आहे. जसं भगवद्गीता आहे तसं ज्ञानेश्वरी आमचं हे आहे. तर ती लोकांना समजावी म्हणून आम्ही असं विचार करतो आहे जर उद्या आमचं ज्ञानेश्वर मंदिर झालं आणि बाजूला बिल्डिंग उभं राहिलं तर एक लेझर शो तयार केला तर त्या लेझर शोमधून आपण लोकांना माहिती देऊ शकतो. ते मुलांना इंटरेस्टिंग वाटेल. हा एक संकल्प झाला. दुसरा सुंदर. संकल्प म्हणजे जसं मध्य प्रदेशमध्ये जर आपण गेलो तर अहिल्याबाईंचं जीवनपट संपूर्ण लेझर शो मध्ये लेझर दाखवला शो. जातो. तसं आमचा एक करायचा वा, वा, विचार वा, आहे. वा. खूप आणि सुंदर. दुसरा विचार असा आहे, संकल्प आमचा असा आहे की आजकाल दुर्दैवाने असं म्हणायला लागतं की जी गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे हो तर त्याला आपण कुठेतरी कारणीभूत असं मनाला खंत वाटते. तर त्यासाठी आपण काय करू शकतो? खारीचा वाटा तर उतरू शकतो आपण. हो हो तर आमचा असा विचार आहे की आमच्याकडे पूर्वी आमच्या ट्रस्टी पदावरती जवळ 6 डॉक्टर्स लोक कामाला होते. डॉक्टर्स लोक होते. त्यातले एक डॉक्टर आता अजून आहेत, दुसऱ्या बाई आहेत त्या पण डॉक्टर आहेत. तर आम्ही असा विचार केला की रस्त्यावर तुम्ही चालताना बघता की गजरे विणणारे बायका बसलेल्या असतात. एक मूल इकडे खेळत असते, एक मूल इकडे खेळत असते, एक मूल पोटात असतं. तर त्या गर्भवती त्या स्त्रीला जर घेऊन आपण गर्भसंस्कार केले तर जी उत्पत्ती होईल ती काहीतरी गुन्हेगारीपासून बाजूला वळेल. त्यासाठी आमचा असा विचार आहे की भले ती 20 वर्षांनी आम्ही नसो बघायला पण ती 20 वर्षांनी जी होईल ती उत्पत्ती तरी चांगली व्हावी. तर हा आपण नुसता प्रयोग जरी म्हणून सुरू केला तर आम्हाला दोघांनी एक टाटामध्ये काम करणारे लोक आमच्या मंदिरात येते. त्यांनी सांगितलं की हा उपक्रम चांगला आहे, टाटावाले तुम्हाला याला ताबडतोब मदत करते. म्हटलं मदत करेल म्हणजे म्हणण्यापेक्षा हा उपक्रम चालू ठेवा हे आमचं म्हणणं आहे की त्या गर्भवती बाईला त्या 9 महिन्यात तिच्या गर्भसंस्कार व्हावेत ही आमची इच्छा आहे. खूप छान. असं आहे. सर तुमच्याबरोबर मी नक्कीच असेन अशा वेळेला, कारण गर्भसंस्कार आम्ही सुद्धा म्हणजे मी नॅचरोपॅथ आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही गर्भसंस्कार करतो. तर आपण नक्कीच मी तुमच्याशी वेगळं बोलेन याच्यावरती. बोलता बोलता तुम्ही तुमच्या मनातील खंत बोलून दाखवले. सगळ्यात पहिली खंत तुम्ही सांगितली ती म्हणजे दादरचा वैभवशाली दादरचं मराठी माणूस, त्याचं मराठीपण हा निघून चालला आहे कुठेतरी दिव्याच्या पलीकडे, विरारच्या पुढे कुठे विरार ह्या बाजूला. आणि म्हणजे अतिशय मनाला दुःख होतं. शिवाजी पार्कवर जर आपण गेलो ना आणि मुद्दाम मी असं कान टवकारून ऐकत असते की कोणती भाषा बोलतायत. दुर्दैवाने मराठी फार कमी वेळा ऐकायला येतं. फिटनेस फ्रीक लोक आहेत पण त्यात मराठी टक्का किती वेगळा विषय आहे. पण ही खंत अगदी बरोबर बोलला. दुसरी खंत सर तुम्ही बोलून दाखवलीत की गर्भसंस्कार करण्याची का गरज आहे. सर 3 दिवसापूर्वी मी सिद्धिविनायक मंदिरातून चालत चालत घरी येत होते. असं रस्त्यावरती एक स्त्री झोपली होती, बसलेली होती आणि तिचा नवरा आणि एक 3 वर्षाचं मूल आणि एक 2.5-3 महिन्याचं मूल असं ना त्याला रस्त्यावर टाकलेलं आणि किडा वळवळतो ना असं ते 2.5-3 महिन्याचं मूल असं उलटसुलट होतं. आणि ती बाई उठली. नवरा तर संपूर्ण दारू पिऊन टल्ली म्हणतात ना त्या प्रकारे तो होता. आणि बाई उठली आणि चालली आणि रस्ता क्रॉस केला तिने. आणि अशी अशी जरा मला वाटलं अतिशय वीक आहे ही आणि हिला भूक लागली असेल. समोर एक आरेचा स्टॉल होता. मला वाटलं ही दूध घेईल किंवा काहीतरी खाणं घेईल, स्वतः खाईल, मुलांना देईल. पण ही बाई उठली आणि बाजूला दारूचं दुकान होतं, त्या दारूच्या दुकानात शिरली. म्हणजे ही माता जी तुमची खंत होती आणि गर्भसंस्काराची जी गरज होती त्या स्त्रीलाच जर गर्भसंस्कार मिळाले असेल तर अशी वागली नसती. म्हणजे अगदी खरंच तुमच्या मंदिराने जे करायचं ठरवलं ना हा संकल्प खरोखर पूर्ण हो. कारण हीच माणसं उद्या आपण म्हणतो महाराष्ट्राचा, मला तर हल्ली वाटायला लागलं की UP बिहारच होतोय. शनिदेवाने खरोखर शस्त्र उचललं पाहिजे, आपल्याच माणसांवरती फटके दिले पाहिजेत की असं करू नका. आपण बघतो की काय काय रीतीने लोक असतात. पण असं जर गर्भसंस्कार असतील तर ती स्त्रीही सुधारली असती, तिची परिस्थिती सुधारली असती आणि पुढेही खूप वेगळं झालं असतं. नाही, मला ह्या निमित्ताने मुद्दाम एक सांगायचं वाटतं
की सुदैवाने म्हणा की माझ्यासारखी जी मध्यमवर्गीय माणसं आहेत, हं, तर माझी सून जेव्हा गरोदर होती पहिल्यांदा, हं, तर ती गर्भसंस्कारला जायची म्हणून ती गेली. मी म्हटलं आज काय शिकवलं? तर म्हणाले काही नाही, आज त्यांनी आज भजन लावलं होतं आणि गाणं लावलं होतं आणि आम्ही रात्री फक्त झोपून होतो, 6 जणी होतो, आम्ही झोपून होतो आणि ते ऐकत होतो. म्हटलं कसं वाटलं? बरं वाटलं, शांत वाटलं. दुसऱ्या दिवशी काय सांगितलं? तर मला काही नाही, चांदीचा ग्लास घरातनं प्रत्येकाने घेऊन या, त्यात एक सोन्याचा कॉईन ठेवा, ते पाणी पीत जा. म्हटलं अगं आम्ही कधीपासून सांगतो, माझी आजी तुम्हाला, माझी आईने सांगितलं मला. म्हटलं रात्री झोपताना एक चांदीचा ग्लास घ्या, प्युअर चांदीचा ग्लास घ्या, त्यात गरम पाणी होता आणि सोन्याचं 24 कॅरेट सोन्याचा कॉईन त्यात टाकून ठेवा आणि ते पाणी त्या मुलीला, गरोदर अशा बाईला दिवसभर प्यायला सांगा त्यातलं पाणी. तर त्या सोन्यामुळे, आपण सोनं नुसतं खाऊ शकत नाही, चाटू शकत नाही, त्याच्यामुळे ते जाणारं पाणी आहे त्याच्यातनं त्या मुलाच्या त्वचेवरती, वाचेवरती, मला मेंदूवरती चांगला परिणाम होतो आणि चांगला गर्भ उत्पन्न होतो. आता हे शिकायला तुम्हाला 50,000 दिले तर बरं वाटतं की बाबा गर्भसंस्कार केले आणि 50,000 दिले, पण एक काही काही घरात अजूनही मध्यमवर्गीय लोकांचं हे आपण टिकलेलं आहे. टिकलेला आहे खरं आणि त्याची पुढे हे असं होतं की माझा नातू झाला, आज नातू तर माझा 10वी पास झाला आहे, पण तो 5 वर्षापूर्वी मी असं सांगतो की त्याला मी देवळात घेऊन गेलो, तर देवळात त्यावेळी नवरात्र उत्सव होता आणि नवरात्रातला 5वा दिवस होता आणि तिकडे तो गोंधळ चालू होता, देवीचा गोंधळ चालू होता. तर मला म्हणाला आजो हे काय चाललं आहे? तर म्हटलं अरे हे देवीचा गोंधळ असतो, तो गोंधळ चालू आहे, आपण ऐकूया म्हटलं. इतक्यात तो गोंधळी माझ्या समोर आला आणि त्यांनी विचारलं बाळ तुझं नाव काय? त्यांनी सांगितलं माझं नाव अथर्व. तर त्यांनी हातवारे केले आणि त्या वाजवणाऱ्या माणसाला, लांब बसणाऱ्या माणसाला हातवारे केले आणि सांगितलं. त्यांनी गाण्यात सांगितलं की अथर्व मुलांनी मला देवीला नमस्कार केलेला आहे, देवीकडे पोहोचला. म्हणजे हे गोंधळी ही गोंधळी म्हणजे हा गोंधळ सुद्धा म्हणजे शिवाजी महाराजांच्या वेळी जेव्हा टेलिफोन आणि हा प्रकार नव्हता त्यावेळी लांबनं ते तुम्हाला खानापुणाकडून सांकेतिक भाषा करत सांगत होते. आज हे सगळे आपण विसरत चाललो असं मला वाटायला लागलं आणि त्यामुळे गोंधळ असावा, गोंधळ घालावा म्हणत नाही, गोंधळ असावा, ज्यामुळे आमच्या लोकांना पुढच्या येणाऱ्या पिढीला हे देवाचे जे सगळे सण माहिती होतील, पद्धती माहिती होतील. आणि हा म्हणून प्रकार असा मला असं वाटतं की मला जी मगाशी खंत म्हटली तुम्हाला, मराठी माणसं जात चाललेत, ते गुजराती मारवाडी हे लोक कोण गोंधळ काही करताना दिसत नाही, पण आमची लोक आहेत तो गोंधळ विसरत चालले. बरोबर. ह्या सगळ्या पारंपरिक पद्धती पाहिजेत, आवश्यकता आहेत त्या आमच्या याला, पण ते लोक विसरत चालले. आता तुमच्या निमित्ताने मला हे सांगायचं आलं, थोडंसं विषयांतर झालं पण सांगतो. नाही विषयांतर नाही सर, कारण ही सनातन धर्म, हिंदू धर्म जर टिकला तरच टिकणार आहोत. सगळं इतकं जे आपलं वैभवशाली गोष्टी आहेत ह्या, नाहीतर कालामध्ये या सगळी ह्या ओघामध्ये हे सगळं लुप्त होईल. त्यामुळे असं सांगणं गरजेचं आहे, हे रेकॉर्ड करणं गरजेचं आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. सर जे भक्तगण येतात तिथे त्यांना कधी असा अनुभव आलाय आणि असं कुणी तुमच्याकडे शेअर केले, असं कधी घडलंय का की मारुती रायाला आले किंवा शनिदेवाला आले किंवा काहीतरी संकल्प करून गेले, नवस केलाय, असं काही या मंदिरात? नाही, आमच्या मंदिरात तेल जिकडे देतो तिकडे आम्ही एक टोकन देतो आणि त्या माणसाला तेल दुसरीकडे जाऊन घेतो तुम्हाला. तर एका माणसाला मी टोकन दिलं, कारण तो आमचा क्लार्क बिझी होता त्याच्यात, म्हणून मी त्याला टोकन दिलं. म्हणजे मला पावती पण करायची आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, पावती सांग, नाव सांगितलं त्यांनी. आणि म्हटलं स्वतः हे करायला बसला? मी स्वतः करायला बसलो होतो. तर मी त्याला म्हटलं अरे पत्ता सांग. तर म्हटलं सिद्धिविनायक मंदिर द्या. म्हटलं सिद्धिविनायक मंदिरात राहतोस? राहत नाही साहेब, मी तिकडे काम करतो. नाही सिद्धिविनायक काम करतोस आणि तू इकडे? म्हटलं तर नाही, म्हणजे शनीच्या इकडे मला स्वतःच्या हाताने तेल व्हायला मिळतं, मला मनाला समाधान वाटतं, म्हणून मी ते तेल व्हायला येतो इकडे, दर शनिवारी येतो. आणि म्हटलं मग आताही तर नाही, मला मुलाला चांगली परीक्षेत मार्क मिळाले म्हणून मी देवाला खिचडी दानाचे 1000 रुपये तुम्हाला देतो आहे. म्हणजे लोकांच्या भावना अजून तिकडे आहेत, त्याचा आपण चांगला सदुपयोग करून घ्यायला पाहिजे. आणि लोकांना त्याचं महत्त्व जसं जसं पटत जाईल की नाही व देव कुठेतरी आहे, देव असा तुम्हाला अस्तित्व दाखवत नाही, पण देव ह्या अदृश्य रूपाने तुम्हाला तिकडे अस्तित्व जाणवून देतो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी. ते जर तुम्ही अस्तित्व जाणा तर तुम्हाला अंगावर काटा येतो, म्हणजे असं वाटतं की नाही खरंच देव आहे तिथे. आणि मग लोक अशी येतात, अरे म्हणे मी साहेब अमुक ठिकाणी राहायला गेलो, माझं लोन पास होत नव्हतं, तर लोन पास झालं. मी मारुती राहायला साकडं घातलं होतं की माझं लोन पास होऊ दे, म्हणून मी म्हणे नैवेद्य नवस पेढायला आले, म्हणून माझ्याकडे 1000 रुपये तुम्ही घ्या. म्हटलं बा आनंद आहे, हरकत नाही, तुझं भलं हो, म्हटलं आमचं काही म्हणणं नाही, पण म्हटलं एक करत जावं बा की महिन्यातनं एकदा, वर्षातनं एकदा तरी इकडे येत जा, पाहिलं होतं. नाही म्हणाले, म्हणे तुम्ही सांगायची आवश्यकता नाही, मला जसा वेळ मिळेल तसा महिन्यातनं एकदा काय दोनदा काय 5दा येतोच इकडे, ऑफिसमधनं वेळ मिळाला की मी येतोच म्हणाला इकडे.
म्हणजे भावना अशा आहेत तर त्या आपण जपल्या पाहिजे आणि त्याचं पावित्र्य जपायला पाहिजे. हे ट्रस्टींच्या दृष्टीने मला असं वाटतं महत्त्वाचं आम्ही काम करायला पाहिजे. आता खरंच. पुढची ट्रस्टीची फळी तयार करायला पाहिजे. आम्ही आता 70 आहोत, कधी फोटोत जाऊन सांगता येत नाही, त्याच्यामुळे आता दुसरी लोक तयार करायला पाहिजे. हे आमचं कर्तव्य आहे आता, ते आम्ही करतो आहोत. आता माझा मुलगा माझ्याबरोबर आहे, काम करतोय. समोर एक देवारे म्हणून 32 वर्षाचा मुलगा आहे, तो पण ट्रस्टी झालेला आहे. तिसरा सिद्धेश म्हणून एक यंग मुलगा आहे. तर असं यंग मुलांना त्याचं महत्त्व वाटावं, नुसतं वाटावं नाही, त्याच्यात आवडी निर्माण झाली पाहिजे की आपल्याबरोबर देवाचं पण काम झालं पाहिजे. अगदी अगदी असं झालं पाहिजे आता. सर, मी तिथे बघितलं ना, कितीतरी यंगस्टर्स म्हणजे जीन्स आणि टॉप्स आणि टी शर्ट वगैरे असे घातलेले सुद्धा अगदी शनीच्या समोर आणि मारुतीरायासमोर येतात, नतमस्तक होत असतात. आणि तुमच्या मंदिराच्या इथे जे काही तुम्ही हनुमान चालिसा आणखीन मंत्र लिहिलेत ना, ते उभं राहून तिथे पठण करत असतात. आणि तो त्यांचा चेहरा अगदी बघण्यासारखा असतो. खूप काहीतरी वेगळं, शांत, समाधान. खरंच या मंदिरामधले व्हायब्रेशन इतके छान आहेत. धावत धावत का होईना माणसं येतात, कधीतरी बूट न काढता तिथेच बाहेर उभे राहतात. त्याने देव रागवत नाही, पण उलट आशीर्वाद देतो की बाबा जाता जाता सुद्धा तुझ्या मनात मी. माझ्या आठवणीने आलास, हेच खूप झालं. देवाला खरंच हे खूप महत्वाचं वाटतं. आम्ही तिकडे आमच्याकडे हनुमान कवच लावलेलं आहे. हा, हनुमान कवच, भीमरूपी महारुद्रा तो श्लोक लावलेला आहे आणि हनुमान चालिसा लावलेला आहे. माझी याच्यापुढे एक इच्छा अशी आहे की मंदिराच्या बाहेर म्हणजे इकडनं प्लाझाकडनं गाड्या आल्या की समजा दिवसाला माझ्या अंदाजे कमीत कमी 5,000 ते 8,000 गाड्या तिकडनं पास होत असतील. तर कमीत कमी लोकांना एवढंच समजावं की आज बाबा शुक्ल पक्ष आहे, आज अमुक अमुक तिथी आहे, आज अमुक अमुक महिना आहे. इंग्रजी महिना सगळ्यांना पाठ असतो, पण मराठी महिने माहीत नाही, तिथी माहिती नाही लोकांना आणि आजच्या दिवसाचं महत्त्व कळत नाही. तर मला असं वाटतं की आज बाबा आज मंगळवार आहे तर गंग गणपती नुसतं एवढं म्हणा. उद्या बुधवार आहे तर बाबा जय हरी विठ्ठल म्हणा. उद्या गुरुवार आहे तर परवा दत्तात्रय गुरुदेव दत्त म्हणा. तर तुमची वाणी सुधारेल, विचार सुधारतील, ही आमची अपेक्षा आहे. अजून त्याला RTO कडनं संमती मिळत नाही म्हणून आम्ही गप्प बसलो. तर ते लाईटिंगचा बोर्ड लावायचं, त्याच्यामुळे ते म्हणतात की लोकांना त्रास होता कामा नये, तर अशा प्रकारचे लाईट्स लावा तुम्ही, म्हणून आम्ही थांबलो. बाकी काही म्हणजे साईन तुमचं असंही एक मंत्र चाललेलाच असतो. हो, पण रामाचा तो साधा आहे तो. हां. हा आम्हाला इकडे मोठा बोर्ड लावायचा आहे की लोकांना ॲट अ ग्लान्स दिसला पाहिजे बा शुक्ल पक्ष. लोकांना शुक्ल पक्ष माहिती नाही, कृष्ण पक्ष माहिती नाही, तिथी माहिती नाही आहे. आज अमावस्या आहे तर आता उद्या सोमवारी अमावस्या, शनिवारी अमावस्या आहे तर अमावस्या किती वाजता लागते बा, शनिवारी अमावस्या संपते किती वाजता, ह्या दिवशी आपण शुभ कार्य करावं की न करावं, हे काही त्याच्यामागे शास्त्र ठरलेली आहेत पूर्वीची. आम्ही सांगायला नको आम्हाला. नंतर फटका बदल्यानंतर रडत बसण्यात काही अर्थ नाही. चांगल्या दिवशी चांगलं कार्य करायलाच पाहिजे तुम्हाला, पण अशा दिवशी तुम्ही हे सांभाळायला पाहिजे. त्यासाठी माझा प्रयत्न चालू की मला असं जर एक संस्था मिळाली की बाबा आम्हाला दिवसाचं पंचांग सांगेल आणि पंचांग मी तिकडे फिरतो ठेवू की आज शुक्ल पक्ष आहे बाबा, आज पंचमी आहे, तर ते लोकांना उपयोगी पडेल असं मला वाटतं. फार उपयोगी पडेल. कारण का की आत्ता जी ही येणारी शनी जयंती आहे ही फार अत्यंत महत्त्वाची आहे. कारण तो दिवस असा आहे की ज्या दिवशी तुम्ही जे काही दान कराल, जे लोकांसाठी काम कराल, ते तुमच्या आयुष्यात उपयोगी पडणार आहे. तुम्हाला आयुष्य सुधारायचं आहे, तुमचं जर ग्रह बिघडलेले असतील त्यांना जर नीट करायचं आहे, तर तुम्हाला काही खूप मोठ्या पूजा अर्चा करण्याची गरज नाही आहे. तुमचं आचरण नीट ठेवा, लोकांना मदत करा, गरिबांना जाणा. आणि हेच ही जी खिचडी आहे ना, तुम्हाला मी सांगितलं सरांमुळे जे खिचडीचा उदय झालेला आहे तिथे, तर अशा ह्याचं वाटप करा, गरिबांना पाणी द्या, पशुपक्ष्यांसाठी पाणी द्या. असं अनेक गोष्ट आपल्या ह्या सनातन धर्मात सांगितलेल्या आहेत. आणि तो सनातन धर्म हे गोल मंदिर आहे, त्याच्यावरचा जो पताका फडकते तेच आपल्याला सतत जाणीव करून देत असतं. आणि सर आत्ता जे म्हणाले, असं साईन बोर्ड लावायचं आहे की जेणेकरून धर्मामध्ये काय सांगितलं आहे, तुम्ही काय केलं पाहिजे, कोणता मंत्र त्या दिवशीचा आहे, हे करण्याचा हा संकल्प अतिशय उत्तम आहे. सर खरंच देवापुढे प्रार्थना की लवकरात लवकर ही परवानगी आपल्याला मिळो. आता खिचडीच्या निमित्ताने तुम्ही जे म्हणालात तर मला अनुभव असा आहे की दर शनिवारी असे 2 वयस्कर गृहस्थ येतात आणि ते तरुणातली खिचडी खातात, शांत होतात. म्हणून त्या माणसाचं आणखीन एक 2 खिचडी देत. म्हटलं अरे 2 काय आणखीन 2 दे त्यांना, म्हणजे तृप्त होते आणि मग जाऊ देत. तर सेवक म्हणाला म्हणे आजोबा 1 देऊ का आणखीन 2 देऊ? म्हणाले नाही बाबा मी 1 दे मला, म्हणजे 1 घेतली, आणखीन 1 घेतली, पोट भरलं, मला जायचं.
आणि उठले आणि म्हणे तुम्ही कोणतं? म्हटलं मी ते ट्रस्टी म्हणून काम बघतो, काय तुमच्या सूचना असतील तर सांगा. अरे म्हणे सूचना नाही म्हणे. अरे बाबा म्हणाले माझ्या घरी माझी मुली माझे सून आहे, माझा मुलगा आहे, पण दोघे घरी ऑफिसमध्ये सकाळी जातात, रात्री उशिरा येतात. मी घरात एकटा असतो, सून जाताना सकाळी जेवण करून जाते, पण एकट्या माणसाला जेवण जात नाही. त्याच्यामुळे भूक लागली की मंदिरात जाऊन खिचडी खातो आणि आत्मा शांत करतो. म्हटलं आणखीन काय पाहिजे आम्हाला देव पावला म्हटलं याच्यातच. खरंच. आणि त्या माणसाने 1000 रुपयाची रिसीट केली आणि आम्हाला सांगितलं की असंच चांगलं काम करत राहा, आमच्याकडनं तुम्हाला मदत होईल. त्याच्यामुळे आम्हाला आनंद वाटतो की आपण जे खिचडी दान करतोय ते लोकांनी त्याचा आत्मा एखादा संतुष्ट होतोय हे फार महत्त्वाचं आहे. खिचडी देणं महत्त्वाचं नाही, पण एखादा आत्मा संतुष्ट होतोय त्या शनीच्या रूपाने. ह्यावर्षी शनी जयंती विशेष काय आहे, ती शनिवारी आहे, अमावस्या आहे आणि ही जवळजवळ 13 का 14 वर्षांनी आलेला दिवस आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे या दिवसाला फार महत्त्व आहे आणि लोक अमाप पैसे देतात, पण आम्हाला ते पैसे काय करायचे, पैसे देवाचे पैसे देवाला खर्च करायचे. आमचं म्हणणं काही नाही, पण ह्या ज्या काही सुधारणा आहेत, बारीकसारीक सुधारणा आहेत, की छोटी जी नवीन पिढी आहे त्याला पिढीला महत्त्व कळलं पाहिजे, देवाचं महत्त्व काय आहे. नाही तर हल्ली काय होतं की जर सिनेमामध्ये लोकांनी त्यांनी दाखवलं एका नटाने की बा असं वागलं की देव पावतो, की लोक तसं आचरण करतात, ते चुकीचं आहे. ते तर कुठेतरी त्या गैरसमजुला आळा घालावा म्हणून आमचे प्रयत्न चालू आहे की लोकांना हिंदू धर्माचं आपलं महत्त्व, सनातन धर्माचं महत्त्व सांगावं. म्हणून आम्ही आमच्याकडनं असे सगळे उपक्रम राबवत असतो. आम्ही मध्यंतरी एक शालांत परिषदेची संस्कृतची हे घेतली होती, निबंध संस्कृतचे श्लोक पाठांतराची स्पर्धा घेतली होती. नाही ना, म्हणजे वाईट वाटतं सांगायला की त्याला प्रतिसाद पाहिजे तसा मिळाला नाही आम्हाला. आणि ती आता मला परत संकल्पना राबवायची आहे की प्रत्येक शाळेला मी सांगणार जेवढा संस्कृत शिकाल त्यांना आमच्याकडे महिनाभर तरी पाठवा. आम्ही त्यांना गिफ्ट देऊ, जेवण देऊ आणि शिक्षण देऊ, पण संस्कृत शिका. ही संस्कृत फार जगाची जननी आहे म्हणायला पाहिजे, सगळ्या भाषांची जननी आहे. आणि त्या संस्कृतमध्ये आमचे सगळे श्लोक आहेत, देवाची सगळी आराधना सगळी संस्कृतमध्ये आहे, तर ती लोकांना म्हटली पाहिजे. आता मी लोकांना सांगतो की बाबा आज मंगळवार आहे, तर गंग गणपती नुसतं म्हणण्यापेक्षा अथर्वशीर्ष म्हणा. हो, अथर्वशीर्षामध्ये किती महत्त्व आहे त्याचा जर सखोल अभ्यास केला, ते आता वेळ नाही सांगायला, तर त्याचा केवढा सखोल अभ्यास केला तर किती आहे. तुम्हाला लोकांना असं म्हटलं की आजारी पडलो की आपण हॉस्पिटलला डॉक्टरकडे गेले, डॉक्टरकडे नाही, डॉक्टर सगळं नाही करू शकत. हे आमच्या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला ते आरोग्य सुधारू शकतं, एवढी त्या मंत्रामध्ये ताकद आहे. खरं. पण ही लोकं ओळखत नाही आहेत आणि हे लोक आमची विसरली. त्या लोकांना परत मला या तिकडे आणण्याचा प्रयत्न, माझा खारीचा वाटा मी करतोय, प्रयत्न करतोय. कितपत आहे म्हणून आम्ही देवळामध्ये हनुमान कवच लावलेलं आहे. हां, ते मला मी नेहमी उभं राहून वाचते, मला इतकं आवडतं. त्यातले जे मंत्र आहेत, त्यातले शब्द आहेत, त्यातली ताकद, म्हणजे ते व्हायब्रेशन आहे. शब्दांना एक कंपन असते, शब्दांना एक गती असते, आणि ती गती, ते कंपन आपल्या मेंदूवरती काम करतं आणि प्रत्येक मंत्र हा एक वेगळीच एनर्जी देऊन जातो. सर, एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, संस्कृत बरोबर प्लीज मराठीच्या पण कॉम्पिटिशन घ्या. कारण आत्ता जर तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल तर मॅक्झिमम मुलं मराठीत नापास आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खंत अशी तीच वाटते की असं का होतं आहे. आम्हाला त्याचं कोडं उलगडत नाही आहे, कारण आम्ही लहानपणी मराठी शाळेत शिकलो, आम्ही पण शिक्षणात पास झालो, आता स्वतः दुकान चालवतं. म्हणजे मराठी आम्ही काही मागे राहिलो नाही, जगाबरोबर चाललेलो, इव्हन जगाच्या पुढे पण आहोत आम्ही. पण हे लोक असं का भेदभाव करतात मला कळत नाही. जी लोक स्टेजवरनं सांगतात की मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे, त्यांची मुलं कॉन्व्हेंटमध्ये जाऊन शिकत आहेत, हे चुकीचं आहे. तर याच्यासाठी कुठेतरी सगळ्यांनी, सर्वमान्य लोकांनी सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. माझं म्हणणं हेच आहे, सगळ्यांना रिक्वेस्ट आहे किंवा त्यांनी मराठी नुसतं म्हणण्यापेक्षा गरजा महाराष्ट्र माझा जे आमच्या यांनी म्हटलं, शाहिरांनी म्हटलं आहे, तर ते खरंच गरजाचं जर वाटत असेल गरजवंत असं, तर मराठी शिकलं. एवढी मराठी भाषा सुंदर आहे की तुम्ही जर मोबाईलवरती पहिले क्लिप येतात, मराठी भाषेचं सौंदर्य सांगतात. ते अळची भाषा किती, रचं किती महत्त्व आहे अळचं या शब्दाला, दुसरीकडे नाही आहे दुसऱ्या भाषांमध्ये. गदिमाना विचारलं होतं की रचं महत्त्व काय, तर म्हणाले गदी माडगुळकळ अळ आहे, त्याच्यामध्ये सगळं जग आहे, सगळं आहे, असं आहे. आता हे काय सांगणार, ते ती वेळ नाही. डिजिटल युगात मंदिराचं महत्त्व बदललंय की अधिक झालंय? एका दृष्टीने म्हणाल तर 50% अधिक झाले आणि एका दृष्टीने म्हणाल तर कमी पण झाले. हे फार खेदाने म्हणावं लागतं मला, कारण मंदिरात जेव्हा आपण जातो, ज्या भक्तिभावाने जातो, त्यावेळी आपण काय पेराव केला पाहिजे हे हल्लीच्या पिढीला कळत नाही आहे. जसा आचार तसा विचार, आणि जसा विचार तसा आहार, आणि तसा तुमचा पेहरा. त्याच्यामुळे काळ्या रंगाचं वस्त्र असू नये, अंग संपूर्ण झाकलेलं असावं, अशा प्रकारचं विशेषतः स्त्रियांनी त्याचं हे असावं.
त्याचं महत्त्व पाहिजे तर मी सांगू शकतो. म्हणजे बघा, तुम्ही नंतर पाहिजे डिलीट करा किंवा पाहिजे तर ठेवा. आमच्या धर्मामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा एखादा तरुण पुरुष तरुण मुलीकडे पाहतो त्यावेळी त्याचं लक्ष जातं पहिलं ते चेहऱ्याकडे, आणि त्यावेळी लक्ष जातं पहिलं कपाळावरच्या बिंदीकडे म्हणजे कुंकवाकडे, किंवा त्याची नजर तिकडे कुंकवामध्ये अशी ताकद आहे की ती आकर्षित केली जाते. त्याच्यानंतर मंगळसूत्र खाली गळ्याकडे लक्ष गेलं की असं गळ्यात मंगळसूत्र दिसतं, आणि त्या मंगळसूत्रात काळे मणी असतात. त्यावेळी ती वाईट नजर असेल ती खेचून घेते. त्याच्यानंतर लक्ष जातं खाली जातं, नंतर हातात बांगड्या असतात, ह्या हातात बांगड्या असतात, गळ्यात मानेवरती चेन असते, हे सगळे दागिने केले असतात. तर दागिने म्हणून व्यवसाय दृष्टीने महत्त्व वेगळं आहे आणि आमच्या सनातन धर्माच्या दृष्टीने महत्त्व वेगळं आहे. सर, खूप छान माहिती सांगितली. शनी महाराजांबद्दल माहिती सांगितली, कालभैरवाबद्दल माहिती सांगितली, आणि ह्या पुरातन मंदिराबद्दल पण सरांनी माहिती सांगितली. सर, एका शब्दात आता रॅपिड फायर आपण घेणार आहोत. एका शब्दात सांगायचं आहे, शनिदेव. तुमच्यासाठी शनिदेव म्हणजे काय? शनिदेव म्हणजे न्याय आहे, आणि न्यायाच्या बाजूने जो राहील तोच पुढे जिंकेल, आयुष्यात मोठा होईल, बाकी काही नाही. वा. हनुमानजी. हनुमानजी जे शक्तीचं प्रदर्शन आहे. शक्ती जर असेल तर तुमची व्यक्ती आणि युक्ती हे दोन्ही उपयोगाला येतील. त्यामुळे हनुमान हा फार महत्त्वाचा आहे. तिकडे एक शरणार्थी बुद्धीसुद्धा आहे. रामाकडे ती शरण जाते हे व्यक्ती ती, तेव्हा त्याचं ती शरणार्थीसुद्धा त्यातनं भाव प्रकट होतात. त्यावेळी ती महत्त्वाचं आहे. सर, शक्ती की भक्ती? मी म्हणेन भक्तीतून शक्ती, असं मी त्याचं हे करेन की भक्ती जिकडे असेल तिकडे शक्ती ऑटोमॅटिक येते, असं आहे. सर, पुरणपोळी की मोदक? पुरणपोळी आणि मोदक म्हणाल ना तर मोदकमध्ये जे तुमची सायंटिफिकदृष्ट्या जी महत्त्वाची ताकद येण्याची ऊर्जा आहे ती मोदकात पण तेवढीच आहे आणि पुरणपोळीत पण तेवढीच आहे. पण मोदक आपण गणपतीसाठी वापरतो आणि पुरणपोळी आपण होळीसाठी वापरतो, त्याच्यामुळे मोदकाला महत्त्व जास्त येतं गणपतीसाठी. सर, जर कधी आयुष्यात तुम्हाला जर आता फिरायला जायला तुम्हाला आता सांगितलं चला 8-10 दिवस फिरायला जायचं, तर बाहेर म्हणजे फॉरेनला जायला आवडेल की भारतात जायला आवडेल? नाही, भारतात जायला हवे. मला अजून भारताची फार म्हणजे माझ्या मनापासून अशी इच्छा आहे की गुरुवायूर जे मंदिर आहे केरळमधलं ते एक आहे. नंतर मँगलोरमध्ये कर्नाटक स्टेटमध्ये जी आपली इंडियन ज्या जुन्या संस्कृतीची मंदिरं आहेत त्यातलं जे कलावैभव आहे ते पाहण्यासारखं आहे. ते कलावैभव बारकाईने अभ्यास त्याचा केला पाहिजे. की तुम्ही जर वरती उत्तरेला गेलं सूर्य मंदिर जे आहे त्यातनं ते जे सूर्य पडतं आणि त्यात वेळ दाखवली जाते, दर्शवली जाते, म्हणजे त्यावेळेच्या लोकांनी शास्त्र कसं तयार केलं असेल. बरोबर आहे. त्याच्यामुळे तो अभ्यास करणार काय आता ते म्हणजे फार कठीण आहे, परंतु एक त्याला चॅलेंज आहे. आत्ताच्या विज्ञानाला सुद्धा चॅलेंज आहे असं मी म्हणेन की ते त्यावेळेचं सूर्याच्या आज सुद्धा जर तुम्ही कोल्हापूरला महालक्ष्मीच्या देवळात गेलात तर एक 2 वेळा वर्षातनं किरणोत्सव येतं. ते पहिलं किरण देवीच्या पायावर पडतं, नंतर कमरेपर्यंत, नंतर छातीवरती आणि नंतर मुखावरती पडतं. त्याचं कारण कुठेतरी शास्त्र असेल ना, आणि ते एवढं लांबून बरोबर सूर्याचं किरण तसंच काय येतं मग त्याचं आर्किटेक्चर किती हे विचार करणारी गोष्ट असं आहे ते. तुम्ही बघितलं की सर व्यवसायाने वेगळे म्हणजे ज्वेलर. आत्ता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं रानडे रोडला अगदी मोठी पेढी आहे ती सरांची आहे, त्याबद्दल आपण आणखीन बोलूच नंतरच्या एपिसोडमध्ये. परंतु एक ट्रस्टी म्हणून मला तर असं वाटतं की त्यांचं संपूर्ण जीवनच हे त्या अँगलनेच ते विचार करतायत. आणि त्यांनी मारुती राय असू देत, महाकाल असू देत किंवा शनिदेव असू देत, किती व्यवस्थित आपल्याला माहिती दिली. आणि त्यांनी सांगितलेलं एक तुम्ही नक्की लक्षात ठेवा की शनिदेवांना कधीच समोरून नमस्कार नाही करायचा, त्यांना साईडने बघायचं किंवा तुम्ही नतमस्तक त्यांच्या पायाजवळ हवे, कधी डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही. पण आपला लाडका मारुती राय आहे ना, तिकडे जरूर जा आणि डोळ्यात डोळे घाला, काही प्रश्न नाही. खूप सुंदर माहिती दिलीत सर. आणि तुमचे जे उपक्रम आहेत हे उपक्रम भरभरून चालवत आणि आमच्यासारख्या अनेक लोकांचं त्याला मदत हो. आणि आपण ऑनलाईन जर यांची काही सोय असेल की जिथे कॉन्ट्रीब्युशन करू शकतो, जी आपली लोक विरारपर्यंत कुठेही गेलेत, जे कोणी एकेकाळी इथे नेहमी येत असतील, त्यांना वाटत असेल की अशी खिचडी ती द्यावी, तर त्यासाठी आपण एक डोनेशनचं तुमची काही लिंक असेल ती पण आपल्या सबस्क्रिप्शनमध्ये देऊया. मी डॉक्टर शोभा चांदगुडे. सर, आज ह्या BTS मराठी राजमंचमध्ये आपण आलात, इतकी छान माहिती दिली, अत्यंत आभारी आहे सर. धन्यवाद.